हाऊसफुलच्या या फ्रेश भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं हाऊसफुल स्वागत। मराठी रंगभूमीवर मोलाचं योगदान देणाऱ्या दामू केंकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी एका तरुण रंगकर्मीला नवं नाटक बसवण्यासाठी आर्थिक पाठबळ देण्यात येतं। या वर्षी हा मान पटकावलाय प्रायोगिक रंगभूमीवर आपल्या वाटणीचं खरंखुरं शोधू पाहणाऱ्या मनस्विनी लता रवींद्र हिने। कैलासवासी दामू केंकरे स्मृती समिती सादर करीत आहे ललित मुंबई निर्मित मनस्विनी लता रवींद्र लिखित दिग्दर्शित लख लख चंदेरी। आतापर्यंत ज्यांच्यावर विश्वास टाकला नाही मी तसा नाही। तुला माहितीये नाही माहिती प्लीज ते अर्धवट मुले असते ना की वाटतं बस तुझ्या मिठीतच जगवणार काहीतरीच बोलता झालं। तुम्हाला माहिती तुम्ही असं काही बोलला की मी अस्वस्थ होते। 1950 पासून 2011 पर्यंत सिनेसृष्टीच्या लखलखत्या चंदेरी इतिहासाची बदलत जाणारी रीत आणि त्यात आपलं अस्तित्व शोधणाऱ्या आई आणि मुलाची गोष्ट म्हणजेच लख लख चंदेरी। या नाटकात शर्वाणी पिल्ले, मिलिंद फाटक, पद्मनाभ बिंड, स्नेहा माजगावकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत। मला खूप आनंद झाला होता। वाटतं तेव्हा की आता आपलं नशीब बदलणार। इतर कलाकारांसाठी आपण सुद्धा पण त्या दिवसानंतर मला दिवस गेले। किती दिवस भेटतेस बाबा? तब्येत बदलते नाही नाव केलं का? प्रमोद। वाव नाईस। मिळते का? ह्या नाटकात आपल्या नातेसंबंधांमध्ये काही गैरसमज झाले तर कशा प्रकारे आपण वागतो किंवा कसे रिॲक्ट होत असतो आणि त्या सगळ्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर घडतो। तर अशा ह्या लाईनवरती हे नाटक आहे की त्या यशोदाचा जो मुलगा आहे प्रमोद, तर त्यानं त्याचं आयुष्य कसं करून घेतलं आहे काहीतरी लहानपणीच्या छोट्या छोट्या गैरसमजांमुळे वगैरे। मला अगदीच असं वाटतं की हे नाटक ह्या पिढीनं पाहणं फारच गरजेचं आहे। दामू केंकरेंच्या स्मृतीनिमित्त होणाऱ्या फेस्टिवलमध्ये हे नाटक सादर होत आहे। मला बेसिकली हे नाटक ह्या फेस्टिवलमध्ये सादर करताना एक गोष्ट खूप चांगली वाटली की दामू काकांनी सतत नाटकामधून नवीन नवीन प्रयोग करण्यावर कायम भर दिलेला आहे। मी त्यांची काही नाटकं बघितलेली आहेत, मला त्यांच्याबरोबर काम नाही करता आलं, पण त्यांनी सतत रंगभूमीवर नवीन नवीन काहीतरी करता येईल, नवीन प्रयोग करता येतील, नवीन पायंडे पाडता येतील अशाच पद्धतीची नाटकं केली, त्यांना आवडणारीच नाटकं केली। आणि मनस्विनी ही तशाच प्रकारची एक नवीन लेखिका आहे की जी सतत नवीन नवीन प्रयोग करायला धडपडत असते आणि त्यामुळे ह्या फेस्टिवलमध्ये हे नाटक करणं हा आमच्या सगळ्यांसाठी खूप मोठा आनंद आहे। आणि नेमक्या अशा वेळी मी येत असते। आय यूज्ड टू फील व्हेरी ऑकवर्ड। कारण मला असं वाटतं की हे सगळं तुमचं माझ्या घरी चालतं। माझ्या आईचं आणि त्या बंगाल्याचं काय होतं मला माहिती नाही, पण ती इतर आईसारखी आई होती। हे एक अतृप्ततेचं नाटक आहे आणि या नाटकात खूप मजा आहे। एकतर 50 सालापासून ते 2005-10 पर्यंत या नाटकाचा आढावा घेतला गेलेला आहे। एवढा परीघ आहे, एवढा मोठा परीघ मनस्विनीने हँडल केला हा एक खूपच महत्त्वाची बाब आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल इफेक्ट्स पण या नाटकात आहे। सो प्लीज 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 तुम्ही हे नाटक बघायला या। मला नक्की आशा आहे की तुम्ही हे एन्जॉय कराल। इतका छान आहे तू, असं काही झालं ना तर मला नक्की आवडेल।
गेले. दागिने तर किती पण फार एक्सेस काही गेले. कोण आहे? इतक्या मुलींचे फोन येतात म्हणून आपला विचार होतो. तुला पण इतक्या लोकांचे फोन येतात म्हणजे तुझं आणि त्यांचं काय? मुळामध्ये काहीतरी वेगळी वाट धरून जाणारी जी तरुण मंडळी आहे त्यांना प्रोत्साहन द्यावं या कल्पनेतून हा मुळामध्ये हा पुरस्कार द्यावा आणि फंडिंग करावं असं ठरलंय आणि त्या दिशेने या नाटकाची लखलख चंदेरीची वाटचाल आहे असं मला एकूण वाटलं. म्हणजे दामू केंकरे स्मृती पुरस्कार ज्या व्यक्तीला दिला तिने त्याचं चीज केलं असं मला वाटतं आणि मुंबई मराठी साहित्य संघाचे आभार मानायला पाहिजेत की अशा प्रकारचा महोत्सव त्यांनी सुरू केला. तुझा जन्म होणार होता म्हणून सोडली तिथे. नंतर स्त्रीवर चुकली बिचारी. तिच्याऐवजी तुझा जन्म होणं निवडलं मी. का? हा दिवस पाहिला. अनेक रंगकर्मींना बोट धरून वर आणणाऱ्या दामू केंकरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सादर होणारा हा प्रायोगिक नाट्य उपक्रम नव्या रंगकर्मींना वेगळ्या वाटा शोधण्यासाठी नेहमीच प्रोत्साहित करत आलाय आणि यापुढेही असाच प्रोत्साहित करत राहील.